राष्ट्रवादीची घडी विस्कटण्यामध्ये आणि पालकत्वाची भूमिका बजावण्यामध्ये अजितदादा हे फेल झाले आहे असं देखील योगेश क्षीरसागर म्हणतात. हे फारच हास्यास्पद आहे. मला असं वाटतं की बालकांनी पालकाला शिकवण्याची गरज नाही आहे. ते दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सगळ्यात अनुभवी विधिमंडळातील सदस्य आहेत. अर्थमंत्री म्हणून सगळ्यात जास्त अनुभव असणारे त्या महाराष्ट्रातील एकमेव नेता. राज्याची आर्थिक घडी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून बसवली जाते. त्यांना जर का अशा पद्धतीनं एखादा बालक जर ज्ञान देत असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद दुसरी गोष्ट असू शकत नाही. राजे, निवडणूक अगदी काही दिवसांवर आली आणि निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे आता दोन वेगवेगळे भाग झाले. काही गट, एक गट दुसऱ्या पक्षात गेला. विरोधकांना कुठेतरी संधी मिळते या सगळ्यामुळे राष्ट्रवादीतील या वादाचा फायदा विरोधकांना होईल असं वाटतं. किंवा याला जोडून एक की नेमकं योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला परिणाम होईल का, नेमका तो कशा पद्धतीने? याला कुठलाही यामुळं परिणाम हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे काही केडर आहे, आमची जी काही ताकद आहे, याच्यावर कुठलाही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही. हे बघा, कुठलीही घडी विस्कटलेली नाही. घडी बसवण्यासाठी आणि घडीला काटा जोरात त्याचा त्या ठिकाणी गजर होण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीनं कामाला लागलोय. फक्त एवढाच विषय झाला की नामनिर्देश भरण्याच्या, नामांकन भरण्याच्या तारखेच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे केडर आहे, कार्यकर्ता, ही निवडणूक ही आमची निवडणूक नाही, आमची झाली निवडणूक, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत 1 लाखाच्या घरामध्ये तेवढे मतदान त्यांना मिळवून दिलं, 94-95 हजार मतदान त्यांना मिळून ज्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे, त्या कार्यकर्त्याची निवडणुकीच्या ऐन त्या ठिकाणी ती वेशीत आल्या असताना त्यांना खिंडीत गाठण्याचं काम आणि त्यांना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, हे दुष्कृत्य या बालकांनी त्या ठिकाणी केलंय. आणि मला असं वाटतं की ह्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. गट गेला, कुणी व्यक्ती गेला असेल, केडर मी तुम्हाला सांगतोय, संघटन तशाला तसं खाली आहे. कुणी, मी काल कुठं पाहिलं, मला कुणी दाखवलं समाज माध्यमावर, राजीनामा सत्र. जरा आपल्याला माझी विनंती आहे की ज्या कुणाचे राजीनामे कुणी असतील काही पदाधिकारी, ते पदाधिकारी संघटनेतले ते कोण आहेत याचा जर आपण अभ्यास केला तर ते कर्मचाऱ्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुणीही दुसऱ्यांनी राजीनामा दिलेला दिसणार नाही.